आता म्हणजे प्रॉब्लेम आहे की जे सपोर्ट करणारे होते म्हणजे त्यांची नावं नाही घेणार, माझे मित्र खूप होते पण त्यांनी सगळ्यांनी साथ सोडली माझी नाही का अचानक. तुला नेमकी आता आपण येताना जी पब्लिक रिएक्शन वगैरे भेटत होती हा. आणि ते पोरांनी आता एवढं प्रेम दाखवतात म्हणजे तुला थांबून भेटायला आले ते हा. मग नेमकी तुला कसं वाटलं काय? देन हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग जिसका नाम है सो मध्ये ब्लॉग. तर गाईज आता आपण आले ब्रिजवर आणि आपल्याला भेटायला येते तेजा डॉन. तर तेजा डॉनला तुम्ही पाहिलंच असेल, तरी पण मी तुम्हाला माझ्या ब्लॉगच्या थ्रू मी तुम्हाला भेटवतोय. तर गाईज आज जय दादाला जरा काम वगैरे होतं म्हणून त्याला काही यायला जमलं नाही. तर बघूया कसं काय होतं ते. आणि त्याच्या भावाला कॉल केला होता, तो येतोय, त्याला भेटूया. आणि मला जरा कॉफी प्यायची इच्छा झाली आहे, तर फेमस कट्ट्याला जाऊ, त्याला घेऊन जाऊ, बघूया जरा कॉफी वगैरे पिऊ. ब्लॉग एंडपर्यंत बघा. तर गाईस त्याच्या डॉन आलेला आहे. भाऊ कसा आहेस? एक नंबर भाऊ. मग काय चाललंय? आणि जस्ट आता चाललो बाहेर, भाऊने बोललो तू बोललो म्हणून आलो. झोपलेलंच होतो. फ्रेश वगैरे आज काय शूट वगैरे नव्हता का? शूट वगैरे आज मूड नाही एवढा नाही का. म्हणलं चॉकलेट उद्या वाय परवा दिसतंय. वगैरे काढू नाही का शूट. चॉकलेट वाईट. जाऊया जरा कॉफी वगैरे पिऊ. जाऊ ना भाऊ चल, हा काय विषय नाही, घेऊ कॉफी विकू जरा मस्त मध्ये. जाऊया, नेमकी तिकडे जाऊ. निवांत मध्ये बोलूया चालेल, तुझ्यासोबत. काय हा विषय. तर गाईस आता जाऊया जरा फेमस कट्टा वगैरे कुठेतरी जाऊया लोकेशनला, बघूया कसं काय होतं ते. तर गाईस आता आम्ही आलो होतो सांगवीमध्ये आणि भाऊचे जरा फॅन भेटलेत. जाऊ का? तर गाईस निघू आता. त्याला त्याला कळलं व्हिडिओ काढायला लागलं त्याच्यामध्ये गाईस भाऊ सोबत भाऊच्या गाडीवरच आलोय. मोठे मोठे मित्र मला भेटले होते, तर त्यांना तसं कळलं का भाऊ व्हिडिओ आम्ही काढतोय शूट करतोय असले picture. पण त्यांचं मन सांगतंय भाऊ ते माझ्यासाठी किती ते तर आहे. ओके, काय विचार आहे. तर गाईज आता आम्ही पोहोचू तिकडं बस कट्टाला, बघू तिकडे जाऊन जरा ऑर्डर वगैरे देऊ. आणि गाईज खरं म्हटलं ना, भाऊच्या गाडीवर बसतोय पण पब्लिकची रिएक्शन एवढी येते ना, जबरदस्त जबरदस्त. मला शूट करायला म्हणजे मी बसलोय मागं पण पब्लिक एवढी बघते ना. समाडा भाऊचा फॅन आहे ना आपण, समाडा भाऊचा फॅन आहे आपण, त्याच्यामुळे पुन्हा म्हणल्यावर विषयच नाही नाही का समाडा भाऊ. तर गाईज जाऊ, दाखवतो तुम्हाला. तर गाईज आता आपण आलो होतो फेमस कट्ट्याला आणि आपल्यासोबत आहे तेजा डॉन. बघूया आता काय. तर भाऊ आलाय आता मला येतं घेऊन. अचानक भयानक भेट झाली आमच्या, आणि भाऊ डायरेक्ट कॅफे मध्ये घेऊन आलाय. खूप भारी वाटते नाही का. हे नवीन नवीन लोक मला भेटतात, एवढं प्रेम देतात नाही का, प्रेम भेटते लोकांचं. अशी कधी अपेक्षा मी आयुष्यात केली नव्हती की मला एवढं प्रेम भेटेल लोकांचं नाही का. नक्की अजून अजून प्रेम वाढत हा. तुझ्यासाठी. खूप भारी वाटते. तर गाईस बघू आता, ऑर्डरला दिलेली आहे. तर गाईस बघूया कसं काय होतंय ते. आणि अजून जरा तिचे भाऊ सोबत बोलले ते, बघू कसं काय होतंय ते. आता सध्या त्याला फक्त कॉफी पिऊ, जरा थंड करू, जरा पाणी वगैरे मागवले, पाणी वगैरे पिऊ. गाईस फायनली आता आपली कॉफी आलेली आहे आणि भाऊ ही तुझ्यासाठी. थँक्यू भाऊ. तर गाईस कॉफी वगैरे मस्तपैकी. आणि काहीच म्हणजे मगाचपासून मी शूट नाही केला, पण मी त्याच्या भावासोबत एवढं बोललो. भाऊनी त्याच्या मनातलं बऱ्यापैकी भरपूर काय सांगितलेलं आहे. प्रश्न विचारावा का नाही, काय करू काय नाही ते जरा समजायला नाही, पण बघूया कसं काय होतंय ते. प्रश्न विचारायलाच पाहिजे. दाखवतो तुम्हाला. गाईस आता भाऊला विचारूया नेमकी तुझी आवड नेमकी कशी काय निर्माण झाली भाऊ तुझी. तर हा प्रश्न भाऊन मला खूप म्हणजे कोणी विचारला नाही आजपर्यंत. सांगतो आज म्हणजे माझ्या लाईफ मध्ये मी आजपर्यंत फक्त डान्सरच होतो नाही का. ओके. खूप रॅपर येऊन गेले माझ्यासमोर, पण मी त्या गोष्टी कधी लक्ष नाही दिलं. हा हा हा. पण रॅप मी समाडा भाऊपासूनच ऐकायला लागलो नाही का. गेले 15 वर्ष झाले मी डान्स क्लास घेतोय, प्रोफेशनल डान्स क्लास घेतोय मी. क्लास होता कधी तुमचा? हा स्वतःचा डान्स क्लास आहे भाऊ माझा. जसा रॅप ऐकायला लागलो ना समाडे भाऊचे, हा. तसे मी ऐकत गेलो नाही का. हा. समजायला लागली रॅप मला काय, रॅप म्हणजे काय असतं. रॅप आयुष्यात मी कधी ऐकले नव्हते, कधी मला ती आवड पण नव्हती. पण समाडा भाऊजी जसे रॅप ऐकले ना भाई नाही का, तसं मी फॅन बनत गेलो भाऊचा नाही का.
मग तसा मग शिकत गेलो रॅप मी भाऊची बोलत गेलो, इच्छा वाढली. इच्छा वाढली. मग म्हणलं आपण आता फॅन तर झालोय समाटा भाऊचा नाही का, तर आपण काय करून दाखवू शकतो समाटा भाऊसाठी. तर मग मी विचार केला की रॅप तर नाही बोलू शकत कारण हा. समाटा भाऊ रॅपर आहे. कारण मी रॅप बोलायला लागलो ना तर मी फॅन नाही राहणार, तो एक अपोजिट झाल्यासारखं होत नाही का. हा. त्याच्यामुळे मी विचार केला की भाऊचं मी फॅन पण लय मोठा आहे, भाऊसाठी काहीतरी करून दाखवायचंय नाही का. तर मी ठरवलं भाऊ नाही का म्हणजे समाटा भाऊ सारखं मी एकदम प्रॉपर होणार. ते काय नाही मी लोकांना दाखवून देणार नाही का समाटा भाऊसाठी मी काय करू शकतो. हम्म. तर एकदम म्हणजे नाही का हे करून टाकलं आणि समाटा भाऊ वरनं मी कंटेंट बनवायला सुरू केलं. तसं मग मी लोकांना आवडायला लागलं नाही का. मग लोक पण मला सांगायला गाईड करायला लागले भाऊ असं कर. मग खूप लोकांनी मला प्रेम दिलं नाही का. मग मी आलोय आता जरा करतोय अजून प्रयत्न चालू आहेत माझे. नक्की, समाटा नक्की. भाऊपर्यंत जाईल अजून खूप. समाटा भाऊने जर जवळ गेलं समजून घेतलं तर खूप तुमचा भाऊ खूप अजून पुढे जाऊ शकतो नाही. भाऊ आता मी एक इंस्टाला तुझा व्हिडिओ पाहिला होता हा. की तू म्हटला होता की जी माझी पब्लिक होती ती आता जरा नाहीये म्हणून सोबत नाही का. हा 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 तो मी डिलीट केला लगेच. डिलीट केला. हा. पण मी पाहिला होता तो. ओके ओके ओके. पण आता नेमकी मग ग्रुप नाही मग तू कसा करतो आणि तुझे ब्लॉग म्हणजे व्हिडिओ वगैरे असतात ते तर कोण एडिट करतो वगैरे. आता म्हणजे प्रॉब्लेम आहे की जे सपोर्ट करणारे होते हा. म्हणजे त्यांची नावं नाही घेणार, माझे मित्र खूप होते पण त्यांनी सगळ्यांनी साथ सोडली माझी नाही का अचानक. की त्यांना काय वाटलं आणि काय माहित नाही, आपण नाही त्यांना विचारूच शकतो एवढं पण. कारण तर त्यांना आपण आपलं मानलं होतं पण काही विषय नाही. पण मला व्हिडिओ एडिटिंग करणं व्हिडिओ शूट करणं ते मला अजिबात येत नाही भाऊ नाही का. कधी केलंच नाही मी आधी. तर आता एक आहे व्हिडिओग्राफर व्हिडिओ एडिट करतो तो जरा ठेवलाय मी मंथली नाही का ठरवून वगैरे काय असं तसं. म्हणजे तू पेमेंट वगैरे देतो का? हा पेमेंट देतो कारण मला येत नाही ना. आणि जे व्हिडिओ शूट करणारे व्हिडिओ एडिट आहेत ना हा. ते माझ्या मदतीला कधी येत नाहीत आता नाही का. हा. ते लांब झाले सगळे. तुम्ही समजू शकता मला काय बोलायचं नाही का. तर आहे तुमच्या भावाची थोडे प्रॉब्लेम चालू आहेत. पण ठेवलाय हाय एक शूटर तो पण किती दिवस साथ देतो माहिती नाही. नाही, नाही, राहणार. हा काही चालू आहे अजून बघू अजून काही लोकांचं प्रेम अजून कोण कोण भेटत राहील. भेटणार 100% भेटणार. हा. तर काही भाऊसाठी अजून एक प्रश्न आहे की तुला नेमकी आता आपण येताना जी पब्लिक रिएक्शन वगैरे भेटत होती हा. आणि जे पोरांनी आता एवढं प्रेम दाखवतात म्हणजे तुला थांबून भेटायला आले ते हा. मग नेमकी तुला कसं वाटलं काय. तर खूप प्रेम भेटते लोकांचं नाही का. म्हणजे जिथं पण झालं तिथं पब्लिक काहीच आपली नाही का. म्हणजे आता ओळख झाली निर्माण माझी. म्हणजे त्याचं रिॲक्शन लगी पडते की नाही का भाई ते डॉन गेलाय ते डॉन गेलाय. थांबवतात खूप लोक मला मी थांबतो नाही का. म्हणजे असं ऍटिट्यूड नाही दाखवत आपण. लहान पोरं असो मोठे असो छोटे असो कोणी पण असो थांबतो लगेच. कारण त्यांना नाही भेटलं तर मग माझं अजून असं होईल की त्याच्या भाऊ ऍटिट्यूड दाखवतो इगो आहे. बरोबर. फेम भेटलं तर लगेच हवेत चाललं. आवाज चालला. तसं नाही कारण मी पण समाडा भाऊसाठी एवढे मेहनत केली नाही एवढं फेमस झालोय लोकांनी मला खूप आणलंय. तर खूप भारी वाटते. रिॲक्शन पण खूप भेटेल मला नाही. खूप लोक विचारतात मला असं असं आई चालू असंच चालू राहणार कायम नाही का. आजच प्रेम दाखव. असंच प्रेम राहू द्या पब्लिकचं मायावर नाही का. पब्लिकचं खूप प्रेम आहे तसंच कायम राहू द्या कारण तुम्ही तरी मी आहे भाऊ. नक्की नक्की सगळेजण ठेवतील तुझे असं. अख्या पुण्यामध्ये सगळे ओळखायला लागले मला पण माहिती आहे नाही. जिथं जाईल तिथे माझं म्हणजे माझा फॅन हेच आहे नाही का. मी काल पण गेलो अण्णा भाऊ साठेंची आपल्या जयंती होती हा हा तिकडे पण गेलो तिथे पण खूप फॅन भेटले. हा. वारीमध्ये पण गेलो होतो तिथं पण खूप फॅन भेटले. खूप म्हणजे आहे पब्लिकच्या मनामध्ये मायाबद्दल खूप प्रेम आहे. ते खूप भारी वाटते. रिएक्शन तर खूप भेटतात. अजून अजून खूप प्रेम भेटणार आहे पब्लिकचा असं मला अपेक्षा. आता ही नेमकी चेन वगैरे घातली नेमकी काय कसली आहे ती? हा चेन हा हा समाड भाऊजीचे वॉच हे नाही का पूर्ण हे करून टाकलेले आपण बेल्ट वगैरे. तर ते भेटत नव्हते मला ह्या सगळ्या गोष्टी. ओके. खूप हे करून विचारून आणलेले भेटलेले. लय स्ट्रगल घेतले की आपण गोष्टी आणण्यासाठी. लय स्ट्रगल घेतले की हा आपण स्ट्रगल गोष्टी या आणण्यासाठी. गोष्टींसाठी पण खूप स्ट्रगल घेतले कारण एक एक गोष्ट मला हे करायला लागली नाही का.
आणि तुझ्या अंगावर नेमकी टॅटू किती आहेत अशी? टॅटो 1 2 3 तीन तर टॅटो एकाच हातावर आहेत माझ्या. इगल आहे इथं इथं हे आपलं. आणि इथं फक्त आपलं टी काढलेलं आहे ते डॉलर टी. ओके. तर भावा तुझा आता तू मगाशी म्हटला की तुझा डान्स क्लास वगैरे होता किंवा आहे अजून आहे का अजून तो चालू आहे डान्स क्लास की? नाही डान्सला स्टॉप ठेवला मी पप्पांची तब्येत खराब होती. ओके. तर त्या सिच्युएशन मध्ये मला काय म्हणजे काय करावं काय कळत नव्हतं. आणि यावर्षी मी बंदच ठेवला आणि यावर्षी मीच ठरवलं स्वतःला की समाट भाऊला म्हणजे थोडा का वेळ जसा वेळ भेटतो ना मला तसा हा. व्हिडिओ बनवतो नाही का. हा. त्यानुसार चाललंय आपलं आणि व्हिडिओ पण कंटिन्यू चालू आहे. तर माझ्या असा एकच ड्रीम आहे डान्स सुरू केला तर समाटा भाऊला बोलवणार आहे हा, हा. ओपनिंग दिवशी नाही का. ते माझं खूप मोठं ड्रीम आहे नाही का. आता आपण निघूया. भाऊनी कोल्ड कॉफी पिली नाही. लयच गोड झाली होती वाटतं. लय साथ आणि आपण पिलो. तर लय भारी वाटलं भाऊला भेटून. भाऊ एक नंबर वाटलं तुला भेटून. म्हणजे भाऊ मला पण लय भारी वाटलं भाऊ. भेटूया First time आपण मला परत तुम्ही एकदा. काही प्रश्न विचारले परत एकदा भेटूया आपण. नक्की भाऊ नक्की 100%. निघूया आता इकडनं. चला देऊ इकडे भेटून नक्की. तर गाईज आता आपण आलो होतो ब्रिजवर आणि भाऊ सोबत. तर आता आपण इकडनं निघूया घरी. आणि भरपूर विषय झाला. भाऊला पण बाहेर जायचं होतं. भाऊला पण भरपूर काम आहेत. तर आता इकडनं निघूया. तर भावांनो भाऊच्या आयडीला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करायला विसरू नका. सगळ्यांनी सपोर्ट करा कारण फर्स्ट टाइम माझा या भावांसोबत हे झालेलं आहे इंटरव्ह्यू झालेलं आहे. तर सगळ्यात जास्त प्रेम दाखवा नाही का तुमच्या भावाला. तर गाईस भावाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भावाला मोठं करा. बाय.